मंडळी, आपल्या डोक्याला न झेपणारी एक नवीन कल्पना घेऊन गौऱ्या पुन्हा एकदा आलाय चेतनाच्या घरी आणि नेहमीप्रमाणे शब्दांसोबत हातांच्याही फटकेबाजीनं त्याचं प्रबोधन करायला तयार आहेत चौघुले काका. चला तर बघूया या त्रिकुटाची धमाल गंमत. चेतू, ए चेतू बाळा, काय करतेस तू? बाबा मी चित्र काढतीये. चित्र? हो बाबा. काय काढतेस? हत्ती काढतीये बाबा. आई ग, बघू बघू जरा बाळा. हे बघा बाबा. आई ग, हत्तीला चोच. हे काय रे हा हत्ती? काय ग? ए बाळा, हो? 3-4 प्राणी एकत्र झालेत असं नाही का वाटत तुला? नाही बाबा. बाबा मी ना आळोखे पिळोखे देणारा हत्ती काढलाय. म्हणजे आपण नाही का आळोखे पिळोखे देताना ऐक संग ताट करतो तसं हत्तीने केलंय म्हणून त्याची सोंड ताट झालीये. म्हणजे अळोकी बिळोकी देताना सोन पण त्याची अशी ताट केली नको हे सगळं करू. चित्रकलेचा आपल्याला शाप आहे बेटा. तुला चित्र काढायचे सोपी सोपी काढ ना बाळा. कुठलं काढू बाबा? हास्य जत्रेमधल्या समीर चौगुलेचं चित्र काढ. बाबा मला जमेल ते. बेटा, निसर्गाने चुकवलेल्या चेहऱ्याचं चित्र चुकून चुकून किती चुकणार अजून बेटा. घे तू काढायला, काही प्रॉब्लेम नाहीये. एक म्हणा, सगळ्यात आधी कपाळ काढ, पुढची इच्छाच मरेल तुझी. घे घे काढायला. मी काढते बाबा. मी काढते. हा हा. गौऱ्या आला. गौऱ्या. चेतू, गौऱ्या. 4 वेळा म्हणते ना जा जा, तर जा ना. कशाला थांबला तिकडे? जा. नाही, निघ ना. काय करायचं याची? नाही बाबा हा? गौऱ्या आलाय. गौऱ्या आलाय? हो त्याचं महत्वाचं काम आहे बाबा. अच्छा, म्हणून तू आलाय का? तू कोपऱ्यात हो. तू आणि तुझ्या भाऊ या रमी खेळत बस तिकडे. नाही, परत तिकडे बस. काय गौरव, काय काम काय? ते हे आपलं हे- काय? आपलं ते हे- अरे बोल ना. आपलं ते काय? तोंडातून शब्द बाहेर पडायला प्लंबरला बोलवू आता. प्लंबर. माझी बंकस करतो. एवढा कुणाला हसायला येतो? एवढा कुणाला हसायला येतो? बाबा गौऱ्या गप ना. माझी भंकस केली आता. नाही बाबा. मग नाही. मी भंकस नाही केली चेतना. मग काय जबरदस्त पंच होता. तुझ्या तोंडातनं शब्द बाहेर काढायला प्लंबर बोलू. हो माय गॉड. याला सांगा, हे तू काय हसतेस? त्याला सांग, ओरड त्याला. बापाला बोलतो तुझ्या, ओरड त्याला. सॉरी बाबा सॉरी सॉरी. गौऱ्या गप ना गौऱ्या. काय ग? गौऱ्या कामाचं बोल ना. अगं काय करू ग? गौऱ्या इतक्या वेळा मार खातोस तरी का वायफळ बडबडतोस? अगं चेतना काय करू? हे तुळतुळीत जायफळ समोर असलं की मला कंट्रोल होत नाही. जायफळ बोलला मला. जायफळ बोलला. अरे, नाही बोलला. मला जायफळ बोलला. मी नाही 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 मी त्याला म्हंटल. तो काय? मी काय म्हणाला? मग? मी त्याला म्हंटल कामाचं बोल नाही तर जाय पळ. अरे बापरे बाबा बापरे. या बाबतीत बरं एकमत झालं दोघांचं. ये बेटा ये. यावर मला काहीच बोलायचं नाही बेटा. ये बेटा ये. नाही नाही बेटा नाही. काय रे, काय अचानक माझ्याकडे काम काय काढलंस? ते हे कोण आहेस? कोण वॉचमन आहेस? नाही नाही दिवाळी मागायला आलास? हे कुठलं कॅरेक्टर पकडलंस? ते काम आहे तुमच्याकडे. हा, काय काम आहे? काका हा, बोल 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 बोल. आपल्याला शाला काढायची आहे. गौरी झालं. शाला. क शाला. कशाला म्हणजे? कशाला काढायची? कशाला म्हणजे? अरे काका आपल्या एरियातल्या लहान लहान बच्ची लोकांची काळजी आहे. त्यांच्या फ्युचरची काळजी आहे. त्यांचं फ्युचर एकदम मस्त व्हायला पाहिजे हे सांगतो अरे मी तुम्हाला. कुठली भाषा ही? नॉर्मली कुठली भाषा बोलतोस तू? ही असं नाही रे बोलायचं. कशी भाषा ही तुझी? कसं म्हणायचं? काका, मला लहान लहान मुलांसाठी शाळा उघडायची आहे.
लहान मुलांचं भविष्य मला सुरक्षित करायचं आहे. कसं म्हणशील? म्हणतो बरे. म्हणतो बरे. बरोबर या काकाश्री. आमास ही पहा शब्द सुमने, म्हणजे माझ्यासारखा चिमुडा आपल्यासमोर शब्द सुमने वाहत आहे. बरं, शब्द स्वीकार करून घ्यावा. आम्हास लहान लहान मुलांसाठी सुंदर सुबक अशी छकुली छकुली शाळा उघडावयाची आहे. उघडावयाची आहे. आपली परवानगी हवी आहे. धनी ओ धनी. भाई काय ते रुपड, काय ते रुपड. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, डोळे तिचे सरस, पण केवढे मोठे टेरेस. मरने वाला आहे. माझा टेरेस आहे हे, माझा टेरेस आहे हा. टेरेस बोलला. बाबा तुम्ही का उकसवता त्याला? मग तो पण जास्त करतो ना बाबा. तू मागे हो. हे तू मागे हो. ऐका ऐका तू- हा, ऐका काय? ऐका बाबा, त्याची भाषा चुकीची असेल हा, हा. पण त्याचा हेतू चांगला आहे बाबा. होय. बाबा त्यांनी त्याच्या शाळेत ना तुमच्यासाठी नोकरी पण आणली आहे. होय बघा. मला नोकरी आणली बस. मला नोकरी आणलीस तू? हो नोकरी आणली. कुठलं कॅरेक्टर आहे रे हे तुझं? नाही. हे काय आहे हे कोण वॉचमन आहे सास तू? नाही, नाही. मग काय आहे नीट बोल. मला नोकरी आणलीस तू? होय तुम्हाला नोकरी आहे. कसली? माझ्या शाळेत तुम्हाला मुख्य पादक म्हणून जॉब आहे. काय? मुख्य पादक म्हणून जॉब आहे. मुख्य माझं म्हणजे? ते असतात ना. ए पोरांनो नीट बसा, देन चमाट. पोरांनो नीट बसा, मारीन चमाट. मुख्याध्यापक म्हणतात रे त्याला, मुख्याध्यापक. मग काय? तुझी लायकी आहे? तू मला नोकरी देणार? नाही, नाही. तू मला नोकरी देणार? परवा एक टप्पे आउट वरून भांडत होता खाली पोरांची, आणि हा मला नोकरी देणार? ऐक ना बाळा, ऐक ना. काय? जी वास्तू गेले कित्येक वर्ष आधी तुझ्यावर थुंकली आहे, परत ती वास्तू का सुरू करतेस तू? निघ ना बाबा, ऐक ना बाबा. नाही निघ नाही ना नाही, बाबा. नाही, बाबा ऐका ना बाबा, त्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. तू इतक्या आत्मविश्वासाने सांगतोय ना, म्हणजे मग त्याचं काहीतरी प्लॅनिंग वगैरे असेल ना. ह्याचं काय आयुष्यात प्लॅनिंग? ह्याचं प्लॅन आहे का आयुष्य? मला सांग. तुझं प्लॅनिंग आहे? आहे का काय? केलंय, ह्याचं- त्यांनी केलंय. अरे शाळा काढणं म्हणजे वडापावची गाडी काढणार का सोपं नाही रे. शाळा आहे ती बाबा, शाळा. हो. माहिती काढलीस का त्याची? सगळी माहिती काढलेली आहे, बस सर. इकडे. बसू. शाळा काढायची म्हणजे तुला काय काढायचंय? मला शाळा काढायची आहे. म्हणजे काय? ते असतं ना ते ज्युनियर केजी सिनियर केजी बीजी. केजीचा फुल फॉर्म काय? केजीचं फुल फॉर्म हे किलोग्राम. गौऱ्या की आणि ते ज्युनियर केजी आणि ते असतं ते सिनियर हा, केजी. म्हणजे ज्युनियर म्हणजे जे कमी वजनाची मुलं आहेत ना ती ज्युनियरमध्ये बसतात, आणि जास्त किलोग्रामची पोरं आहेत ते सिनियरमध्ये बसतात. ते आपले ती जास्त सिनियरमध्ये बसतात. हे उत्तर फायनल आहे तुझं? हो. मिल गया रे! ये मिल गया है आज हाथ में. अब ये पलटा बुई होएगा इसका. अब ये पांचों भाग को पैर लगा के भागेगा कैसा, देखो. ये आ गया रे इसका. मिल गया रे हा, इसको. अरे तुझ्या बापाला माझा पाय काय एवढा आवडतो यार. काका अरे बाबा, दिव्यच जाती जिथे प्रचिती तेथे कर्माचे जुळती, म्हणून पाय पकडले तुझे. बाबा, काय उत्तर दिलेस तू? किलोग्रॅम. लांबो लांबो लांबो. किलोग्रॅम. हा, हा. केजी म्हणजे किलोग्रॅम. किती घाणेरडं उत्तर दिलंस रे. हे उत्तर जर डुकरासमोर टाकलं ना, डुक्कर सुद्धा डुक म्हणून मान वळून पळून जाईल. पण तुम्ही कुठे पळून गेलात? अरे मेरे को डुक्कर मरता है. नाही तुझी अक्कल आहे. एक मिनिट, हा, मध्ये नाही यायचं बाळा. तुम्हाला माझी शपथ आहे, मारू नका. तुझी शपथ गेली खड्ड्यात. कळलं? किती झालं डाव? किती झालं तुम्ही दोघांचा? रमी खेळत बसा तिकडे कोपऱ्यात. तोडाने विचारणार किती झाले म्हणून पॉईंट. एक मिनिट. हा. बाळा, केजी किंडर गार्टन नाव ऐकलंयस कधी? काय काय? किंडर गार्टन नाव ऐकलंयस? हा, ऐकलंय. काय? ते हार्बर लाईनचं रेल्वे स्टेशन आहे. ते किंग सर्कल रे. सॉरी किंडर गार्टन हा केजीचा फुल फॉर्म आहे. लक्षात आलं तुला? हा एक जर्मन शब्द आहे. याचा अर्थ काय? लहान मुलांची बाग.
यावरून किंडरगार्टन केजी हा शब्द उदयास आला. कळलं तुला? आता मला सांग मॉन्टेसरी म्हणजे काय? ऐकला शब्द मॉन्टेसरी? म्हणजे अरे मॉन्टेसरी हा शब्द कुठून आला? कुठून? मारिया मॉन्टेसरी नावाची एक बाई होती 20व्या शतकात. तिने लहान मुलांना कसं शिकवायचं याची टेक्निक शोधून काढली. कळलं का? तर तिच्या नावाची आठवण म्हणून हा शब्द प्रचलित झाला मॉन्टेसरी. लक्षात आलं तुझ्या? मला एक गोष्ट सांग रे, शाळा काढायची ही कल्पना कोणत्या क्षणी तुझ्या डोक्यात आली? काय डोक्यात आहे तुझ्या सांगतो सगळं मनात? अगदी खरं सांग. हा. थोडं लांबरा भीती वाटते मला. हा, सांग, सांगतो सांग, काय झालं. आता बघा ना, पोरांना आहे ना, म्हणजे माझ्यावरून सांगतो, त्यांच्या मनाप्रमाणे वागायला मिळत नाही है ना. बरं बरं. हा म्हणजे मी 8वीला असताना हा. 3 वेळा नापास झालो. बरं. शाळेने मला काढून टाकलं. चुकलं, शाळेचं चुकलं. हा? चुकलं ना? तू चुकलं. प्रिन्सिपल करायला पाहिजे होतं तुला. करेक्ट आहे. हा, पुढे. हा बरोबर आहे. मला शाळेतनं काढलं तेव्हाच मी ठरवलं, यांनी मला शाळेतनं काढलं, मी शाळा काढणार. अच्छा, हा. मग शाळेत असणार काय तुझ्या? माझी शाळा एकदम फ्री असणार. हा. पोरांना त्यांच्या मनासारखं शिकायला मिळणार आहे. म्हणजे आता गुरुजी वर्गात येणार, पोरांना विचारणार, ए मुलांनो आज शिकायचं आहे का? पोरं बोलले नाही, ओके येतो, म्हणून सर निघून जाणार. हे असं रोज होणार? हो रोज होणार. अशी शाळा असणार आहे माझी. शिक्षण कधी होणार? शिकवायचं कधी? ते होईल ना शिक्षणाचं काय एवढं. हा, ये जो खुले आसमान के नीचे जो दुनिया है ना, वो सबसे बड़ा स्कूल है चौगुले बाबू. बरोबर आहे. बघ हे बघ. बरोबर आहे हा. बाबा, बरोबर. हे या मला माहित होतं ना, याचा अभ्यास करून आलो आपण. मग तुला खरंच हा, माहिती? हे मला हमरो का सामने हिंदी बोल दो. हमरो को प्रभु वर्ड है. हमरो का हिंदी का हमरो का सामने ये नहीं करनो का है. ते माहिती आहे मला, पण मला माझ्या स्वप्नात शाळा सुरू करायची आहे आणि त्यासाठी मला चेतना असिस्टंट म्हणून लागणार आहे माझ्यासोबत. चेतना असिस्टंट म्हणून लागणार हा, आहे. माझ्यासोबत. एक मिनिट मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय? बच्ची इंटरनॅशनल. आणि शाळेचं ब्रीदवाक्य काय? मरतो का काय मी? आणि प्रार्थना काय शाळेची? बच्ची पोलीस सगळे असे सगळे क्रीडांगणात करणार. हे तुझं फॅकल्टी काय तुझी? फॅकल्टी कळणार नाही तुला. शिक्षक कोण तुझे? सगळं फिक्स झालं? सगळं. काय काय शिकवणार सांग? हे बुजगणितला श्याम बांगर आहे. बुजगणितला श्याम बांगर आहे. श्याम बांगर. श्याम बांगर. हा. जिचं गेल्या आठवड्यात आधार कार्ड निघालं. आधार कार्ड नावाचं काही असतं हेच त्याला माहित नव्हतं. तो तुझा बुजगणिताचा कोण आहे? तो शिक्षक. प्रोफेसर आहे, हा, शिक्षक हा, हा. आहे. अजून कोण काय काय शिकवणार आहे? आणि ते मराठीला अरुण कदम आहेत. कोण आहे? अरुण कदम. यावर मला काहीच रिॲक्ट नाही व्हायचं. पंच पडला तरी चालेल. पुढे अजून काय? कोण कोण आहे? कोण कोण सांग? प्राजक्ता माळी पण आहे. प्राजक्ता माळी या शाळेत काय शिकवणार आहे ती? ती काय शिकवणार नाही, मग? पण पोरांना शाळेत यावं असं वाटलं पाहिजे म्हणून तिला ठेवलं शाळेत. एवढ्यासाठी प्राजक्ता माळी हवी आहे? म्हणजे ते डोक्यात आणि ती तयार झाली करायला? हा, ती तयार हे झाली. प्राजक्ता काय आता ह्याच्यावर बोलायचं? हे चुकतं तुझं. झालं तुझं? सांगितलं मला हा. चला निघायचा उशीर होतोय. मुलांना असलेले 7 विषय कोणते? आता आता मला 7 विषय सांगायचे. तू जायला मी नाही मोकळं. तू जायला मोकळं. माहिती आहे. 7 विषय सांग. माहिती आहे. सांग, 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 एवढं मला येतंय सांग. तुला. तो मारून अरे नाही, लांब- मार, अरे बाळे, उत्तरं नीट दे ना, मग कशाला मारेन मी? हा, हा, दे दे. हा, 7 विषय. मराठी. मराठी ठीक आहे. मराठी नाहीये तो, मराठी आहे. पण ठीक आहे, तुला देतो बेनिफिट ऑफ डाऊट देतो तुला. इंग्रजी, इंग्रजी, हिंदी. ओके. आता उरलेले 3 आले. 3 आले. हा बरोबर. हा, आणि इतिहास, भगलू. इतिहास आणि भगलू. भगलू तुझा कट्ट्यावरचा मित्र आहे भगलू. नाही काय? इतिहास आणि भूगोल. इतिहास भूगोलला भगलू म्हणतोस नाही, तू? sorry, इतिहास- इतिहास म्हणतोस आणि नाही. पुढे सांग. पुढे काय? ते हे शरारा छान आहे की. शरारा छान आहे की हा कुठला विषय आहे? ते आहे ना. शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण हा शरारा छान आहे. ही याची अक्कल. शरारा छान आहे की? थोडं लांब थांबा ना. अजून सांग, अजून विषय सांग, पटपट सांग. हा, हा, काय 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 काय? विमान. तुझा बाप बसला होता विमानात? त्याच- विमान काय? विज्ञान. सॉरी. विज्ञान हा विषय आहे. विज्ञान. विज्ञान कधी गेलं? लांब राहा. विज्ञान कधी गेलं नाही? न्यूटन ऐकलंस? हा काय? गिअरला असं ना गाडीच्या. तो न्यूट्रल. गिअर न्यूट्रलला असतो. न्यूटन ऐकलंस का? सिद्धांत असतो न्यूटनचा, पण काही येत नाही. येत नाही बाबा, त्याला तू- मला सगळं येते. सगळे येतं सगळं. न्यूटनचा सिद्धांत सांग. जायला मोकळे तुम्ही दोघे, जायला मोकळे सांग. ऐका ना, मला ना थोडं म्हणजे सुरुवातीचं माहित नाही, शेवटचं माहित आहे, तेवढं सांगतो ना प्लीज. मला सुरुवातीला माहित नाही. घाबरवलं. ठीक आहे, शेवटचं वाक्य काय? शेवटचं वाक्य येते. सिद्धांताचं शेवटचं वाक्य काय सांग. हा, न्यूटनचा सिद्धांत. हा, मी शेवटचं सांग- वाक्य सांग. न्यूटनचा सिद्धांत. हा, याला न्यूटनचा सिद्धांत म्हणतात.
अरे मी मारून कंटाळलो रे याला, मारून कंटाळलो. जा बाबा येत जा बाबा जा. खरंच नाही रे, तू नको रे बाळा, तू शाळा बिला नको. का भानगडीत पडतो शाळा काढायच्या? अरे एवढं सोपं नसतं ते बाळा. शाळा असते ना, अख्खा देश घडवते, अख्ख्या पिढ्या घडवते. तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहितीये का? 30 सेकंदाचे रील करणारे तुमच्या पिढीचे आदर्श आहेत. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नाव ऐकलंयस? अरे 5 सप्टेंबर आपला शिक्षक दिन असतो ना, तो त्यांची जयंती असते, त्यांचा वाढदिवस असतो. त्यांच्या नावावरून अख्खा देश आपला ती साजरी करते शिक्षक दिन म्हणून. काय तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय? थोरा मोठ्यांची नावच तुम्हाला माहित नाहीत. नुसतं एन्जॉय करायचं, हे हा टाकतोय आपण फॉरवर्ड करायचं, हेच तुमचं आयुष्य आहे. सकाळी उठलं ना की सोशल मीडियावर जायचं आणि व्हॉट्सअपवर फुले टाकायची. ही घे तुला फुले, ही तुला फुले. अरे नुसती फुले फुले करता, पण सावित्रीबाई फुले कोण आहे, ज्योतिबा फुले कोण आहेत, त्यांचं काय कार्य आहे हे तुम्हाला माहिती आहे? जाणून घ्यायची इच्छा कधी केली आहे तुम्ही? कधीच नाही. अरे स्त्रियांची पहिली शाळा ही त्यांनी सुरू केली. त्यांच्याकडून सर्वांनी प्रेरणा घेतली, म्हणून आज या सगळ्या मुली, तुमच्यासारख्या मुली शाळेत जाऊ शकतायत. हे माहिती होतं तुला? माहिती करून घ्यायला हवं होतंस मग तू. कळलं बाळा? फार मोठी मोठी लोक आहेत ही. त्यांची आधी माहिती काढा आणि मग सगळं करा पुढचं. जा बाळा जा. माझी इच्छा आहे तुला तुडवायची, पण नाही तुडवत. जा जा. काका हा मला एक गोष्ट कळली आहे. हा मी शाळा नाही सुरू करणार. शाबास. शाळा सुरू करणं सोपं काम नाही आहे. मग तुझी लायकी कळली की नाही तुला? हा आपल्या लायकीप्रमाणे काम करावं आपण. हा मी महादिव्यालय सुरू करणार आहे. काय? महादिव्यालय कॉलेज. क्या बात आहे! बच्ची इंटरनॅशनल दिसली आम्हाला. कहर प्रसादा. बहारदार. फार मजा आली. प्राजक्ताला ज्या कारणासाठी तू शाळेत घेणार होतास ते फारच रंजक कारण होतं. तुझा या स्किटमधला वावर इतका गोड असतो गौऱ्या, की सतत असं वाटतं की यांनी मार खाऊन का होईना पण शेवटी काहीतरी ज्ञान पदरात पाडूनच जावं इथून. आणि तेच काम समीर करत असतो. आणि आज तुझी रंबी खेळून झाली असेल तर बोलतो तुझ्याबद्दल. फॅन्टॅस्टिक. तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक लाजवाब असतं. सम्या, अनेक वर्ष अनेक स्किट्समध्ये तुझ्या कपाळाबद्दल तू स्वतःच लिहितोस. कधीतरी एकदा त्या कपाळावर ज्या भाग्याच्या 3 रेषा आहेत त्याबद्दल पण बोल. पहिल्या रेषेवर लिहिलंय जातिवंत नट, दुसऱ्या याच्यावर लिहिलंय सिद्धास्त लेखक, तिसऱ्या रेषेवर लिहिलंय उत्तम माणूस. त्याबद्दलही बोल वा, कधीतरी. वा, खूप दादा. क्या बात. फार लाजवाब. खूप मजा आली. सई. चेतू, तुझ्या या कॅरेक्टरमुळे मीच इतके वेळेला असं असं करत असते. इट इज व्हेरी कंटेजियस. फार आवडतं मला तुझं हे कॅरेक्टर. आणि आम्ही दरवेळेला उत्सुक असतो की आज काय युक्ती आहे, आज गौऱ्या कशावरून मार खाणार आहे. आणि प्रत्येक वेळेला सगळं आम्हाला माहीत असतं. म्हणजे पशाची तर सांगतो बरे, म्हणतो बरे, तरी सुद्धा ते ऐकायला कान आतुरलेले असतात. आणि त्या ऐकल्यानंतर तेवढीच मजा येते जेवढी दरवेळेला. तर किंबहुना मजा वाढते. याचं श्रेय तुम्हाला आहे, कलाकारांना आहे. आणि शेवटचं प्रबोधन पण छान होतं. फार मजा आली. मस्त, सुंदर.